ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, काल करुणा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं होतं की गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार हे धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे नाहीत, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. काय आपली प्रतिक्रिया आहे? कोण करुणा मुंडे? आमच्या माहितीत तरी त्या धनंजय मुंडेंच्या पत्नी असं आहे. अच्छा, जो त्या अशा आहेत तर त्यांना त्यांची मर्यादा माहीत नाही का? अजून घरातली वडीलधारी माणसं आहेत, ते ठरवतील ना काय ते. माझी त्यांना एवढीच एक विनंती आहे की ज्यांना ते आपला पती मानतात त्या पतीची आबरू वेशीवर टांगू नका. एवढं जरी केलं तर खूप झालं. बाकी गोपीनाथरावचा वारस कोण आहे ते ठरवणारे आहेत ना बाकी लोक, तुमची गरज नाही. कुटुंबातील सदस्य म्हणून त्या बोलले असतील हे? मला माहीत नाही असं कुणी नावाचं कुटुंबात सदस्य आहे म्हणून. जेवढी माझी माहिती तेवढी असं कुणी सदस्य नाही आहे कुटुंबात. पण कुटुंबातले सदस्य याच्यावर काहीच बोलत नाहीत, कारण कुटुंबात अजून ज्येष्ठ सदस्य हयात आहेत. तुम्हाला काय वाटते मग, गोपीनाथरावांचे खरे वारसदार पंकजा मुंडे की धनंजय मुंडे? हे पहा, गोपीनाथरावच्या वडिलोपार्जित जायजातीवर तर वारस गोपीनाथरावचे पुतणीच आहेत. बाकी कसलं वारस पाहिजे अजून? राजकीय वारसा नाही, तुम्ही थोडा प्रश्न वेगळा विचारता. हा प्रश्न कुणी सुरू केला? हा प्रश्न छगन भुजबळनं सुरू केला. करुणा मुंडे कोण आहे? अगं मुंडे आडनाव माग आहे. दुसरे कोणी म्हणलं असतं आत्तापर्यंत लोकांनी घरात दगड टाकले असते. मुंडे आडनाव असल्यामुळं तिचा असा काहीतरी गैरसमज झाला की आपण काही बोललं तर लोक ऐकतील. मुळात हा विषय छगन भुजबळनं सुरू केला. छगन भुजबळनं बीडच्या सभेमध्ये जे वाक्य बोलले, छगन भुजबळ हे स्वतःला स्वर्गीय मुंडेंचे अत्यंत जवळचे मित्र म्हणवतात. मी एका कार्यक्रमाला त्यांच्यासोबत स्टेजवर होतो. तो कार्यक्रम काही वर्षापूर्वी सिन्नरजवळ शिंगोटे काहीतरी गावाचं नाव आहे, तिथं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचा एक पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. त्या सभेत पंकजाची तोंड भरून स्तुती केली. तिथं तर असं भुजबळ म्हणले नाहीत की धनंजय मुंडेच गोपीनाथरावचा वारस आहे. आपल्या ग्रामीण भागात एक जुनी म्हण होती, ब्रह्मदेवाने जे लिहिले ललाटी ते पुशी तलाटी. मग तलाट्याच्या भूमिकेत आहेत का भुजबळ? गोपीनाथराव मुंडेचा वारस ठरवायले. ते मी तर सांगितले, गोपीनाथराव मुंडेनं वडिलोपार्जित जमिनी सगळ्या आपल्या पुतण्याला देऊन टाकल्या. हे बोललो नसतो बाहेर मी, पण आता वारसाचाच प्रश्न आला. आणि गोपीनाथराववर प्रेम करणारा त्यांचा समाज, असंख्य ओबीसी, असंख्य इतर जाती, अगदी दुसऱ्या धर्मातले म्हणजे मुस्लिम धर्मातले लोकसुद्धा गोपीनाथराववर जे प्रेम करतात, त्यांनी पंकजाला गोपीनाथरावचा राजकीय आणि सामाजिक वारसा मानलेलं आहे. एक नाही, दोन नाही, 10 वेळा असं घडलेलं आहे. गडाहून बाहेर काढलं, गडाच्या पायथ्याशी समाजाने उचलून धरलं, फार मोठा मेळावा घेतला. तिथून काढलं, सावरगाव घाटला, गेली अनेक वर्ष दरवर्षी संख्या वाढत असते, मेळावा घेतो. समाज पंकजाच्या मागं उभा आहे. पंकजाच महाराष्ट्रातलं एकमेव सध्या तरी असं उदाहरण आहे की जी लोकसभेला पडल्यानंतर माझ्या नेत्याची मुलगी पडली, माझ्या गोपीनाथरावची मुलगी पडली म्हणून 5 लोकांनी आत्महत्या केल्यात. भुजबळाच्या म्हणण्याने आणि कोणत्या करुणा मुंडेच्या म्हणण्याने असं वारस बदलत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ताच बहीण भाऊ एकत्र आलेत, त्यांचं प्रेम वाढीस लागावं. कारण भावाचा आधार बहिणीला आणि बहिणीचा आधार भावाला आवश्यक असतो. तो राजकीयच नाही तर सामाजिक असतो, कौटुंबिक असतो, कधी कधी आर्थिक असतो. कशाला मिठाचा काढा टाकायला? 2 बहिणी भावातलं प्रेम राहू द्या ना. दुसरा एक यातला प्रश्न की जे आपल्या संस्कृतीमध्ये मुलगा मुलगी हा भेद केला जातो, या भेदातून तर हे मुद्दे समोर येत नसतील? नाही, आता तो तसा समाज विचार आत्ता करत नाही. समाजसुद्धा खूप पुढारलेला आहे, समाजातसुद्धा ती जाणीव आहे. पण अडचण अशी आहे की पंकजा एक स्त्री पडते, तिला राजकारणात काही मर्यादा पडतात. दुसरी गोष्ट की गोपीनाथरावचा तो वारसा तिच्याकडे असल्यामुळं ती सहसा शब्दाने कोणाला दुखवत नाही. मग आता
पंकजा त्या दिवशी सभेला आलं नाही, एवढा राग येऊन जाहीरच करून टाकलं. म्हणजे हे तर भयानकच आहे, तलाट्यापेक्षा भयानक काम आहे की कोणाच्या सातबारावर कोणाचं नाव टाकलं. मला सांगा भुजबळ साहेब, उद्या प्रकाश महाजन येवल्यात आले आणि त्यांनी तुमचा वारस जाहीर केला, तुम्हाला चालेल का? असं नाही करायला. म्हणजे भुजबळ जर खरंच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचे मित्र असतील तर त्यांनी हे करणं हे बरोबर नाही. पण गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष तर झालेलाच आहे काका, आणि तो संघर्ष तुम्हीही बघितला आहे आणि महाराष्ट्रानेही बघितलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत असेल. हे पहा, मी काय म्हणालो, प्रकाश महाजननी अजून आपलं पुस्तक उघडलं नाही. नसता छगन भुजबळनं ज्यांना वारसा डिक्लेअर केलं आहे, या व्यक्तीनं स्वर्गीय मुंडे साहेबाविषयी काय काय बोलले, कशाला बाहेर काढायचं. मी काय म्हणलं, आता बहीणभाऊ एकत्र आलेत ना, सगळं विसरून गेलेत ना ते बहीणभाऊ, कशाला नसती उकरताय, काय नसती उकरताय. धनंजय मुंडेची राजकीय वाटचाल वेगळीकडे आहे, पंकजाची वेगळीकडे आहे, दोघं समांतर चाललेत, चालू दे. आत कधी कधी हात मिळवत त्यानं कशामुळं बाकीच्यांना त्याची उठाठेव पडली. तुम्ही फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि त्याच ते तुम्ही म्हणताय की ती एक व्यक्ती जी आहे कुंकवाची आबरू जगाच्या वेशीवर टांगते आणि स्वर्गीय मुंडे यांचा वारसा, मग तो सामाजिक असो किंवा राजकीय, फक्त आणि फक्त माझी पंकुताई, ह्याच्यामध्ये तुमच्या भाचीबद्दलचं प्रेम का नसेल. मी मामा आहे ना, आणि हयात असल्यापैकी ज्येष्ठ नातेवाईक मीच आहे पुरुषापैकी, का नसावा. मी माझ्या भाचीवर प्रेम करते, दुसऱ्याला का वाईट वाटण्याचं कारण आहे. मी तर काही दुसऱ्याला दोष नाही दिला. मामा जागरूक नाही राहिलं तर कसं व्हावं भाचीचं. म्हणजे ती इतकी सक्षम आहे की त्याला माझ्या आधाराची गरज नाही. पण मला असं वाटलं की जे काही बोलले छगन भुजबळ ते चांगलं नाही बोलले. पण छगन भुजबळावरती सुद्धा तुम्ही त्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणजे भ्रष्टाचारी, कारागृहात बरेच महिने काढले. हो, मग मी काय चूक बोललो. या राज्याचे माननीय कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील काय बोललेत, जाहीर मीडियासमोर बोललेत. ती मीडियानं पुन्हा एकदा काढावं, ऐकावं काय आहे ते. मी काय खोटं बोललो का? ते जेलमध्ये काय सत्याग्रह करून गेले का स्वातंत्र्य लढ्यात गेलेत, कशामुळे गेलेत? अहो, दुर्दैव असे की तारखा पेशामध्ये माणूस पिचून जातो. काही दिवसापूर्वी पुण्याच्या न्यायालयामध्ये एका माणसाने 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली का तारखामध्ये. भुजबळच्या तारखा कधी लागल्या तुम्हाला आठवतं आहे का? नाही लागल्या तारखा. आणि तुम्ही बीडमध्ये येऊन हे जाहीर करताय कशामुळं? तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? तुम्हाला कोणी अधिकार नाही दिला. सांगितलं घरच्या लोकांना, घरचे ज्येष्ठ माणसं आहेत, अजून धनंजयची आई आहे, पंकजाची आई आहे, अजून 2 काकू आहेत, म्हणजे 4घीजणी आज ज्येष्ठ सदस्य आहेत त्या परिवारात. त्यांनी येऊन सांगितलं का यांना जाहीर करा म्हणून? हा गावपणा सांगितलं कोणी भुजबळचा? भुजबळ फार शेरोशायरी करतात ना. पंकजा का नाम मिटाने की कोशिश में न जानो कि कितनी हस्तियां फना हो गए. पंकजाचं नाव मिटवण्याच्या नादात बरेच जण लयाला गेले, ते लक्षात ठेवा. हा इशारा आहे भुजबळांना. भुजबळ कसे बोलले तसं मग मी आपलं शेरोशायरीतून उत्तर दिलं. किसका जमीरावर काय म्हणत होते. मला त्या आरक्षणाच्या लढ्याशी माझं काही घेणं देणं नाही. पण कुणी जर पंकजाचा, माझ्या भाचीचा असा वारसा काढण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला प्रतिकार करणार. दुसरा, करुणा मुंडेचं कदाचित असं धोरण असेल की वारसा मुलगा असावा. म्हणजे काय, आता त्यांना एक करुणा मुंडेंना आणि धनंजय मुंडे दोघांना एक शिव नावाचा मुलगा आहे, तो वारसा तिथपर्यंत आणायचा असेल किंवा आपला मुलगा नंतर भविष्यात त्या ठिकाणी वारसदार होऊ शकतो ना. धनंजय मुंडेचा होतो, पंडित अण्णाचा होऊ शकतो, तसं काय नाही. पण मला एक या देशातलं फार मोठं राजघराणं माहिती आहे की जिथे त्या राजघराण्याला वारस नव्हता त्यांनी आपल्या मुलीचाच मुलगा दत्तक घेतला आणि सगळ्या लोकांनी त्याला मान्यता दिली. हे फार मोठं राजघराणं आहे. शिवरायांचंच राजघराणं आहे. नाही,
आता शिवरायांची फार जुनं, शिवरायांकडे नाही, जयपूरच्या घराण्यात झालं ना. जयपूरच्या महाराजाला मुलगीच होती, मुलगा नव्हता, मुलीचा मुलगा दत्तक घेतला, तो गादीवर आहे. गोपीनाथरावचे रक्ताचे अंश आहेत ना, पंकजाला मुलगा आहे, प्रीतमला मुलगा आहे. ती बघतील ना काय करायचं ते. मी तुम्हाला काय म्हणलं की गोपीनाथरावचा एवढा मोठेपणा, मनाचा उमदेपणा होता की त्यांनी आपल्या नावावर रोडलोपारीची जमीन सगळी पुतण्याला देऊन टाकली. तिथं मुंडेंचंच नाव आहे. आता बाहेर गोष्टी बोलायच्या नाहीत, हे कोणाला माहीतही नसेल. म्हणजे मीच सांगतो, कदाचित ते आवडणार नाही सुद्धा पंकजाला, पण मी का सांगतो एवढ्यासाठी की वारसा म्हणजे काय, राजकीय वारसा पंकजाकडे आहे. समाज ठरवेल ना पंकजा वारसा आहे का नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक ठरवतील. हा निर्णय लोकांवर सोपू द्या. भुजबळ कोण जाहीर करणारे, जज आहेत का ते. तर होते पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ आणि करुणा मुंडे यांच्यावरती सुद्धा कडक शब्दामध्ये आरोप केलेले आहेत. आणि छगन भुजबळांना त्यांनी सवाल केलाय की तुम्ही तलाठी आहात का, कुणाच्या सातबाऱ्यावर नाव लावायचा तुम्हाला कुणी अधिकार दिलाय, असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारलाय. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.